नमस्कार. आज आपण आपली मराठी सिरीज मध्ये आपण आज 22nd लेक्चरवर आहे आणि आता आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाचे सिद्धांतवर विचार करणार आहोत. वास्तववाद संपल्यानंतर आपण उदारमतवाद केले. उदारमतवाद मध्ये आपण पहिली आदर्श उदारमतवाद कडे बघितलं. आता आज आपण नवी उदारमतवाद कडे बघणार आणि ते पहिली नवी उदारमतवाद म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये किती शाळा आहे या किती प्रकार आहे. आज आपण एक प्रकार करणार सामाजिक उदारमतवाद. ह्याच्याकडे तुम्ही लक्ष घातलं तर ह्याला पोस्ट वॉर लिबरलिझम पण म्हणतात. पोस्ट वॉर लिबरलिझम म्हणजे युद्धानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर ते उदारमतवाद पुढे आले, त्याला पोस्ट वॉर लिबरलिझम म्हणतात. आता इथे आपण पाहिलं तर 4 मेजर स्ट्रँड्स ऑफ थिंकिंग आहे, म्हणजे विचार करण्याची आहे. 2 सिस्टमिक पातळीवर आहे, म्हणजे इंटरडिपेंडेंट लिबरलिझम म्हणजे एकमेकांवर अवलंबून उदारमतवाद, इन्स्टिट्यूशनल संस्थात्मक उदारमतवाद, आणि 2 राज्याची पातळीवर आहे. एक सामाजिक उदारमतवाद आणि दुसरा गणतंत्र उदारमतवाद, रिपब्लिकन लिबरलिझम. आज आपण सोशियोलॉजिकल लिबरलिझम कडे वळून बघणार, पण त्याच्याकडे जाताना आधी एकदा परत आपण उदारमतवादाची तत्व काय. आपण एक विचार प्रणालीला उदारमतवाद म्हणतो का, त्याला म्हणतो. आणि हा तुम्ही पाहिलं तर आधुनिक उदारमतवाद राज्याची अतिशय जवळची जोडलेला विचार प्रणाली आहे. आपण पारंपरिक उदारमतवादला कोण सांगितलं तुम्हाला? लॉक, जॉन लॉक. आणि त्यांची काय तत्व होतंय की लाईफ, लिबर्टी अँड प्रॉपर्टी, म्हणजे जगणं, स्वातंत्र्य आणि मालमत्ता, ते पण खाजगी मालमत्ता. त्याच्यानंतर बेंथम आणि लॉक पण हे म्हणले की कुठल्या राज्याला त्यांची सगळं सत्ता नागरिकांकडून येतात, कुठली राजाची हातात नसावी, लोकांनी चुनलेला पार्लमेंटनी ते सत्ता यायला पाहिजे. दुसरा बेंथम, जर्मी बेंथम. बेंथमची काय आपण म्हणले, जास्त लोकांना आपण सुख देणारे आणि जास्त लोकांना ते सुख मिळावे, आणि उदारमत राज्य आंतरराष्ट्रीय कायद्याला मर्यादा देतात, त्या त्यांना मानतात. नंतर इमॅन्युअल कांट. इमॅन्युअल कांटची म्हणणं आहे की ते गणतंत्र असतात, ते लोकशाही पद्धतीने चालवतात आणि ऐशी लोकशाही राज्य आंतरराष्ट्रीय पातळीवर पण शांती ठेवण्यासाठी अतिशय मदत करणार. जॉन स्टुअर्ट मिल, एनलाइटन सेल्फ इंटरेस्ट, म्हणजे स्वहित सगळ्यांसाठी आहे, बट ते सगळ्यांचे सारखं असल्यानंतर ते स्वतःहित जास्त लोकांसाठी पण असू शकतात. त्याशी मी म्हणते, माझ्याकडे गाडी आहे, गाडीमध्ये किती 4-5 लोक बसू शकतात. एक माणूस गेले तरी तेवढंच पेट्रोलची खर्च होणार, आणि 5 माणसं गेले तर 5 माणसं जाणं जास्ती उपयोगी पडणार. आणि दुसरं जॉन स्टुअर्ट मिलनी आणलं तर कुठली लोकशाहीला बहुसंख्येची लोकशाही नसतात. सो हा तुम्ही उदारमतवाद म्हणजे त्यांची मूल्य काय, स्वातंत्र्य, सहकार्य, शांती आणि विकास. आणि आपण पाहिलं असलं तर त्यांनी
ते सगळं सिद्धांतकार मानवी विकास मध्ये आधुनिक नागरिक समाज आणि भांडवलशाहीची अर्थव्यवस्था हे दोन्हीकडे ते म्हणतात व्यक्तिगत स्वातंत्र्याला ते पाठिंबा देतात. आधुनिकता ह्याच्यामध्ये अतिशय महत्वाची आहे. मी थिअरीमध्ये या पॉलिटिकल सोशिओलॉजीमध्ये मॉडर्नायझेशन आधुनिकवाद काय आहे त्याचे अभ्यास केले असतात. त्याच्यात आधुनिकतामध्ये काय आहे, तुम्हाला चांगलं लाईफ मिळणार आणि तुम्हाला तानाशाही नसलेला राज्यकाली राहायला मिळणार आणि तुमची कल्याणकारी राज्यामध्ये तुमची मटेरियल बेनिफिट्स वाढत जाणार. आता आधुनिकवाद हा अतिशय जवळचा आहे उदारमतवाद सिद्धांतकारांना. त्यांनी वैज्ञानिक क्रांतीमुळे तंत्रज्ञान वाढले आणि तंत्रज्ञानमुळे भरपूर लोकांना मदत पण झालेला आहे. आणि हा आधुनिकरण मध्ये काय दुसरं होतात, लोकांची विश्वास मानवी विवेकता मध्ये वाढलेला आहे. आणि विकासामध्ये तुम्ही विश्वास ठेवणं आणि हा विश्वास की आधुनिक उदारमतवाद राज्य त्याची राजनैतिक आणि आर्थिक व्यवस्थामुळे ते आणू शकतात. इथे तुम्ही पाहिलं तर मानवी स्वभावाकडे बघण्याची आशा पूर्ण असते. म्हणजे व्यक्ती हित असतात ते मान्य करतात. बट हा हित यांना सहकार्याने काम करण्याची सामाजिक पातळी या राजकीय पातळीमध्ये ते करणार म्हणून. आणि मानवी विवेकतामध्ये ते म्हणतात हे सत्ताची मोह आणि भीतीशी वर आपल्याला घेऊन जाऊ शकतात, ते ओलांडू शकतो. आधुनिकरण तुम्ही पाहिलं तर सहकार्याला आपल्याला वाढवण्याची संधी देतात. आता विकास कितपत हा प्रश्न आहे. हाऊ मच प्रोग्रेस तुम्ही पाहिले तर सामाजिक राजनैतिक आणि वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानिक विकास पाहिजे. आणि कुठली विकास तरी सगळ्यांना एकत्र घेऊन जायला पाहिजे, कोणाला बाजूला पडू देणार नाही. आणि सगळ्यांची खुशीसाठी सगळ्यांची ह्याच्यासाठी. मग हा विकासावर काय नियंत्रण आहे, हा नियंत्रण कोणासाठी आहे. आता रॉबर्ट कियाने म्हणणं आहे की विकास हा सगळ्यासाठी होऊ शकतात. आणि हा आधुनिकरण आणि लिबरलिझम उदारमतवादची शीतयुद्ध संपल्यानंतर त्यांना प्रचंड पाठिंबा मिळाला. तुम्हाला माहिती आहे एंड ऑफ आयडिओलॉजी म्हणून फ्रान्सिस फुकुयामानी पुस्तक लिहिले आणि ते पुस्तक 9/11 म्हणजे 11 सप्टेंबर 2001 तेव्हा अमेरिकेवर आतंकवादीची हल्ला झाली, तेव्हा तो स्पीड ब्रेकर म्हणून थांबवला. आता कोविड-19 तुम्ही माहिती आज अतिशय आपल्याला एक मानवी सुरक्षा ची प्रश्नचिन्ह आपल्या समोर उभं राहिलं. इथे पण तुम्ही पाहिलं तर भरपूर लोक म्हणतात हा जागतिकीकरणची एक प्रकार आहे. कुठली व्हायरस आता काय राज्यांनी WHO वर केस पण लावले की हा व्हायरस नाही आहे, बॅक्टेरिया आहे. आणि हा लॅब मध्ये ह्याला उत्पादन केले म्हणून म्हणतात. पण चीन
ह्याच्या विरोधात आहे. चीनमध्ये काय होतं कोणाला पण माहिती नाही. सो तुम्ही पाहिलं तर विकास कुठपर्यंत, आणि एक छोटा बॅक्टेरिया या त्याला व्हायरस म्हणा, अतिशय आंतरराष्ट्रीय समाजाला धोक्यात आणलेला आहे. आणि इथे पाहिलं तर लिबरल उदारमतवाद, मॉडर्न आधुनिक कॉन्स्टिट्यूशनल स्टेट, म्हणजे आपलं राज्यांना आधुनिक उदारमतवाद राज्य नाही, आधुनिक ह्याची राज्य पण आणलेला आहे, कॉन्स्टिट्यूशनल राज्य, संविधानिक राज्य पण आणलेला आहे. आता तुम्ही पाहिलं तर आधुनिकता सगळं आपलं सगळं प्रक्रियामध्ये त्याची प्रभाव आहे. आणि ते सगळं प्रक्रियामध्ये त्याची प्रभाव असला तरी आपल्याला हा सहकार्य आंतरराष्ट्रीय पातळीमध्ये वाढवतात अशी यांची म्हणणं आहे. आणि विकास हे सांगतात ती सगळे लोकांसाठी आहे, नुसतं ते. आणि मानवींना ते विवेकतामुळे ते आंतरराष्ट्रीय संबंध मध्ये जास्त सहकार्य राहणार. म्हणजे अराज्यता असलं तरी आंतरराष्ट्रीय व्यवस्थामध्ये त्यांची म्हणणं आहे की सहकार्य कुठे कुठे आपल्याला कॉमन हित आहे त्याच्याकडे आपण सहकार्य करणार आणि अराज्यताला हरू शकतो. आता आपण सामाजिक पहिली शाळाकडे वळून बघू. आणि पहिली शाळाकडे आपण बोलताना कोण कोण सिद्धांतकार आहे, म्हणजे कोण कोण, हे जेम्स रोझनेव म्हणून तुम्ही नाव ऐकलं असणार, अमेरिकेची राज्यशास्त्रीय प्रोफेसर होते आणि हे आंतरराष्ट्रीय स्टडीज असोसिएशनची प्रेसिडेंट पण होते. आणि ह्यांनी भरपूर पुस्तक लिहिलेलं आहे. इथे तुम्हाला मी लिस्ट पण त्याची दिलेला आहे. सो सामाजिक उदारमतवाद मध्ये आपण पहिली जेम्स रोझनेवची कॉन्ट्रीब्युशन काय आहे त्याच्याकडे बघणार आणि त्यांनी सामाजिक उदारमतवादकडे. सो त्यांनी पहिली त्यांचे सांगितलेलं आहे, हे त्यांची मूळ तत्व काय की आंतरराष्ट्रीय राजकारण नुसतं राज्य आणि राज्यामध्ये संबंध नसतात, ते ट्रान्सनॅशनल संबंध पण असतात. म्हणजे खासगी व्यक्ती, गुटा, संस्थान, वेगळी वेगळी राज्यांची त्यांची पण संबंध तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. दुसरं ते म्हणतात समाजावर, आणि समाजामध्ये वेगळी वेगळी खेळाडू आहे आणि ते ह्याला अनेकवाद म्हणतात, प्लुरलिझम. जेम्स रोझनेव ह्याला ट्रान्सनॅशनलिझम पण म्हणतात. ट्रान्सनॅशनलिझम म्हणजे राज्य ओलांडून, म्हणजे राज्यांची सीमा ओलांडून. आणि ह्याची म्हणणं आहे की हे प्रक्रिया आहे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये की सरकारला मदत करून हा संबंध, म्हणजे खासगी व्यक्तींची, म्हणजे त्याशी दोन लोकांची संबंध असतात आणि अतिशय त्याचे प्रभाव गुटांची, त्याशी तुम्हाला माहिती आहे काय काय ओळखांची गुट असतात आणि समाजांची पण एकत्र येण्याची असतात. आता तुम्हाला डायस्पोरा स्टडीज म्हणून आलेला आहे, ते भारतीय भारतात न राहणं पण तरी भारताची हितासाठी काम करतात. हे खरं ज्यूइश शब्द मधून आले डायस्पोरा म्हणून. आपण डायस्पोरा करताना त्याच्याबद्दल आपण थोडा ह्याच्यावर विचार करू, बिकॉज आता मोदींची परराष्ट्र धोरणामध्ये डायस्पोरा अतिशय मोठा साधन आहे आत्ताची भारतीय परराष्ट्र धोरणामध्ये. आणि इथे तुम्ही पाहिलं तर त्यांनी सांगितलं की हे भरपूर सहकार्य आहे. आणि रोझनेवची म्हणणं हे व्यक्तिगत
ट्रान्झॅक्शन्स असतात, म्हणजे व्यवहार असतात, हे अतिशय महत्वाची आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर. ते म्हणतात नागरिक ही राजकारण पण अतिशय महत्वाची आहे. तो म्हणतो नुसतं राज्याची सत्ता कमी झाले नाही, ते विस्तार झालेला आहे. आणि इथे लोकांची पण अतिशय महत्वाची आहे, त्याशी शिक्षण आणि आता प्रसार माध्यम आणि सामाजिक सोशल मीडिया, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन तंत्रज्ञान याच्यासाठी आता राज्यांना नियंत्रण करणं आणि रेग्युलेट करणं अतिशय अवघड हे गुंतवणुकी जगाला. आणि ह्याची परिणाम काय आहे? ह्याची परिणाम अशी आहे की जास्त व्यक्ती त्यांच्या संबंध वाढायला लागले, नुसतं राज्यांपुरतं ठेवलेला नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाहिलं तर आता इंटरडिपेंडंट म्हणजे एकमेकांवर अवलंबून राहणं हे अतिशय महत्वाची आहे कोणाची कल्याणासाठी. आणि तंत्रज्ञान, प्रसार माध्यमचे तंत्रज्ञान एवढं वाढलेलं आहे की आज मी तुमच्याशी लेक्चर पण देऊ शकतो, त्याच्यामुळेच आहे. मी तुम्हाला भेटून लेक्चर देणं अशी काही नाही, मी हा प्रसार माध्यमामुळे एवढं हे पसरलेलं आहे. सो त्यांची म्हणणं आहे, रोझनेवची म्हणणं आहे की बहुवाद ह्याची प्लुरलिस्ट वर्ल्ड मध्ये हा ट्रान्सनॅशनल नेटवर्क्स आहे आणि ह्याच्यामुळे व्यक्ती आणि गुटांना त्यांची संबंध प्रचंड वाढलेला आहे. सो रोझनेव नंतर तुम्हाला दुसरा अतिशय महत्वाची सामाजिक उदारमतवाद आहे कार्ल वॉल्फगँग ड्युशे. हे प्राग मधून आहे, ईस्टर्न युरोप मधून आहे, बट नंतर अमेरिकेत येऊन अमेरिकेत प्राध्यापक झाले. आणि त्यांची अतिशय त्यांनी 1950s मध्येच अतिशय महत्वाची कामं केले नेटोवर, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनवर. आणि त्यांनी सुरक्षाची समुदाय कशी होतात त्याच्यावर अतिशय महत्वाची त्यांनी काम केलेला आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर ते म्हणतात ट्रान्सनॅशनल संबंध अतिशय महत्वाची आहे. आणि हा संबंध तो म्हणतो की समाजामध्ये, व्यक्तीमध्ये, गुटांमध्ये असल्याशिवाय ते राज्यांमध्ये होऊ शकणार नाही. आणि अशी दोन समाज, दोन भरपूर व्यक्तींची आणि गुटांची चांगलं संबंध असलं तर ते दोन राज्यांमध्ये युद्ध होत नाही. म्हणजे तिथे प्रसार माध्यम आणि व्यवहार जास्त आहे दोन समाजामध्ये, ते समाजाला सुरक्षा समुदाय रचना करणं अतिशय, आणि ते एकीकरण पण होऊ शकतात. ते एकीकरण कधी होतात? तेव्हा तुम्हाला समुदायाची विश्वास आहे, ते समुदाय करायचं म्हणून इच्छा पण आहे. त्यांनी नॉर्थ अटलांटिक मी तुम्हाला सांगितली नेटो बद्दल अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आता ड्युशेप्रमाणे काय मुद्दे असतात तुम्हाला हे करायला? एक आहे सामाजिक कम्युनिकेशन वाढतात एकमेकांशी. दुसरं लोकांची चालचलन जास्त होतात, आर्थिक संबंध वाढतात आणि मानवी व्यवहार पण प्रचंड वाढतात. सो कार्ल ड्युशे हा तो. तिसरा आपल्याला जॉन बर्टन म्हणून आहे. जॉन बर्टन डिप्लोमॅट होते आणि हाय कमिशनर होते आणि ते ऑस्ट्रेलियाचे होते. नंतर ते अमेरिकेला येऊन प्रोफेसर पण झाले आणि 2010 मध्ये ते वारले होते ऑस्ट्रेलियामध्ये. त्यांनी अतिशय दोन मॉडेल काढले.
आता हे दोन मॉडेलकडे लक्ष घाला. एक आहे बिलियर्ड्स बॉल मॉडेल. बिलियर्ड्स बॉल म्हणजे 3 वेगळं वेगळं चेंडू आहे आणि ते चेंडू एकमेकांना मारतात. हे कॉबवेब मॉडेल काय आहे? कॉबवेब मॉडेलला आपण काय सांगू शकतो? गुंतवणूक या जलमट गुंतागुंत मॉडेल. इथे तुम्ही पाहिलं तर दरेक राऊंड सर्कलची दुसऱ्या सर्कलवर अवलंबून आहे. म्हणजे आपल्याला ओव्हरलॅपिंग इंटरेस्ट आहे. ओव्हरलॅपिंगला आपण काय म्हणणार? आच्छादित. एकमेकांवर आपल्याला इथे कॉमनॅलिटी आहे. तुम्ही तिकडे तिकडे ओव्हरलॅप होतात तुम्ही बघतात. म्हणजे ते म्हणतात माणसं, व्यक्ती, समाज गुटांशी संबंध असला तर अशी ओव्हरलॅपिंग असतं. त्यामुळे ओव्हरलॅपिंग असलं तर तुझ्या आणि माझ्या हित कुठेतरी एकत्र होतात. तो आपलं हित एकत्र झाले तर आपण एकमेकांवर युद्ध करणार नाही, या एकमेकांना आपण नष्ट करणार नाही. सो ह्यांनी हे मॉडेल आणले. आता जॉन बर्टनची मॉडेल असलं तर आपण कॉन्सेंट्रिक सर्कल मॉडेल पण म्हणू शकतो. म्हणजे दरेक माणसांना एकच ओळख, एकच हित नसतात. तुम्हाला या मला पण. आता माझी ओळख घ्या. मी पहिली काय होऊ शकतो? माझी मातृभाषा काय आहे? माझी मातृभाषा तेलुगू आहे. तुम्ही तेलुगू होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर मी कुठली राज्यातून येते? तामिळनाडूची राज्यामधून येते. तामिळनाडूची माझी हा ओळख असू शकते. तिसरा, मी स्त्री आहे, स्त्री म्हणून माझी होळी. आणि मी मागासवर्गीय का पुढे ह्याची पण असू शकतात. आणि त्याच्यानंतर मी भारतीय आहे म्हणून पण असू शकतात. आणि भारतीय नंतर मी मानव म्हणून पण असू शकतात. वसुदैव कुटुंबक. तो हा सगळं एकत्र असू शकतात एकमेकांची न भांडता. सो बर्टनचे म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय विश्व समाज पण तशीच आहे की दरेक लेवलवर एक ओळख असू शकतात आणि ते ओळख एक व्यवहार या एक इंटरॅक्शन म्हणून पण राहू शकतात एकमेकांशी. ते भांडायचं अशी काही नाही. आता तुम्ही बर्टनची मॉडेलकडे लक्ष दिलं तर ते म्हणतात की वास्तववाद लोकांची बिलियर्ड बॉल आहे. म्हणजे बिकॉज ते राज्य केंद्रित सिद्धांत आहे. त्यांना राज्य एकमेव एक खेळाडू आहे आणि दुसरा कुठला खेळाडू नाही. म्हणजे ते स्वातंत्र्य आणि सेल्फ कंटेन युनिट्स आहे. अर्नॉल्ड वॉल्फर्स हे. आता जॉन बर्टनची म्हणणं आहे की खरी परिस्थितीमध्ये पाहिलं तर तुम्ही कॉबवेब मॉडेल म्हणजे लोक समाज, राज्य म्हणजे कोण? लोक आहे, व्यक्ती आहे, नागरिक आहे, गुट आहे, हित आहे, समुदाय आहे, समाज आहे. हे सगळे लोकांची तुम्ही हित घेतले. आणि त्याच्यात व्यापारी असू शकतात, रिलिजियस लीडर्स असू शकतात, कामगार वर्ग असू शकतात, वेगळी वेगळी हे पण असू शकतात. सो बर्टनची म्हणणं आहे की हा एकमेकांचे आपण ह्याच्यावर आपण अभ्यासच करत नाही, ह्याच्यावर करायलाच पाहिजे. म्हणजे मानवी स्वभाव आंतरराष्ट्रीय पातळीवर कशी लोक एकत्र येतात आणि का त्यांना एकत्र आणतात. आणि ते तुम्ही पाहिलं तर ते म्हणतात की बिलियर्ड बॉल मॉडेल पेक्षा कॉबवेब मॉडेल अतिशय चांगलं आहे. आणि आता आपण चौथा विचारवंतकडे आपण बघितलं तर मोईस नायम म्हणून त्यांची म्हणणं आहे डिफ्युजन ऑफ पॉवर. डिफ्युजन ऑफ पॉवरला आपण म्हणणार प्रसार, सत्ताची प्रसार. आणि मायक्रो म्हणजे सूक्ष्म पातळीवर. हे एक व्हेनेझुएलन पत्रकार आहे आणि लेखक पण आहे. आणि त्यांनी अतिशय 2 चांगलं पुस्तक लिहिले, द एंड ऑफ पॉवर म्हणून आणि दुसरं, आणि ते फॉरेन पॉलिसी म्हणून तुम्ही रिसर्च जर्नल पाहिलं असणार, त्याची पण ते एडिटर होते. आणि तुम्ही पाहिलं तर
ते अतिशय वर्ल्ड बँक वर पण होते, व्हेनेझुएलाची मिनिस्टर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री पण होते, मंत्री पण होते. आता ह्यांची काय आहे, ह्यांची म्हणणं आहे की आजची विश्वमध्ये तुम्ही पाहिलं तर सूक्ष्म सत्तेचं उगवणं आहे. सूक्ष्म सत्ते म्हणजे काय म्हणतात ते म्हणतात आता सत्ता नुसतं राजकीय, लष्करी या कॉर्पोरेट नाही, बट आज तुम्ही पाहिलं तर हा सत्ता मायक्रो पॉवर्स म्हणजे सूक्ष्म शक्तींनी त्याला पूर्णपणे अंडरमाइन करतात, त्याला आव्हान दिलेलं आहे. कोण कोण? इन्सर्जन्स म्हणजे आतंकवाद, फ्रिंज पॉलिटिकल पार्टी, लहान लहान राजकीय पार्ट्या आणि नाविन्य छोटे उद्योग, मग हॅकर्स आणि ऍक्टिव्हिस्ट आणि मी छोटा प्रसार माध्यमाची हे आणि काय युवक आणि काय काय कॅरिस्मॅटिक म्हणजे नेते ते आता जुनी व्यवस्थाला आव्हान द्यायला आलेला आहे. आणि तुम्ही पाहिलं तर नायमची म्हणणं आहे की बेसिकली आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ह्यांची उगवल्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण मध्ये प्रचंड बदल झालेला आहे. आणि हा मायक्रो म्हणजे हा सूक्ष्म सत्तेकडे तुम्ही लक्ष घालायलाच पाहिजे. आणि तुम्ही आता 5वा सामाजिक उदारमतवाद म्हणजे तुम्हाला हा फिलिप क्रेनी आहे. हा फिलिप क्रेनीची तुम्ही ते रटगर्स युनिव्हर्सिटीमध्ये ते प्रोफेसर आहे आणि त्यांची म्हणणं आहे आंतरराष्ट्रीय राजकारण राज्यांमध्ये नुसतं राजकारण नाही, लोकांमध्ये पण आहे. बहुपातळीवर मल्टीनोडल रचना आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर त्यांनी हेटरार्की म्हणून एक नवीन शब्द हे केले. हेटरार्की म्हणजे हायरार्की, वर्गची हे आणि अराज्यताची एकत्र करून. तर त्यांची म्हणणं आहे की पब्लिक आणि प्रायव्हेट पॉलिसी करणारे प्रक्रिया आणि ते वेगळं आर्थिक आणि हे अतिशय गुंतवणूक आहे आणि हे राज्याची बाहेर असू शकतात. सो राज्य आज हा सगळं शक्तीयांना नुसतं रिॲक्टिव्ह स्टेट्स म्हणून होतात. राज्याची परिवर्तन कशी होतात ते म्हणतात. ह्यांची म्हणणं आहे की राज्य पूर्णपणे हे जाणार नाही, बट त्याचे परिवर्तन होणार. परिवर्तन कशी होणार है? ह्यांची म्हणणं आहे की हा परिवर्तन तुम्ही पाहिलं तर अब्झॉर्प्शन ते काय ते ट्रान्सनॅशनल वेब्स राजकारणाची आणि सत्तेची आणि ह्यांची पुनर्निर्माण करून राज्याला पुनर्निर्माण बहुपातळीवर आणि मल्टीनोडल लाईन्स आणि ह्याची पाठिंबा दिलेला सत्ता काय आहे, या दबाव काय आहे? एक आहे तो म्हणतात की लोकांमध्ये आगगाडी बनवण्याची प्रक्रिया. तुम्ही माहिती आहे महाराष्ट्रामध्ये पण ते पार्टी जास्त सीट मिळवलं ते सत्तेवर येऊ शकलं नाही. 3 हरलेला शेवटच्या गटांनी एकत्र येऊन एक्सप्लॉइटिंग आणि दुसरं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ते लूप होल्स आहेत, त्याची एक्सप्लॉइटेशन करून ते हे करू शकतात. सो ह्यांची म्हणणं आहे की आजची राजकारणाकडे तुम्ही पाहिलं तर नवीन सत्तेची खेळ आहे. ते नवीन नेटवर्क बनवतात आणि लोकांची बघण्याची दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये पूर्णपणे बदलणार. बिकॉज इथे आता खेळ कुठे आहे की कोणाला
काय, कधी आणि कशी मिळणार. तुम्ही हेरोल्ड लासवेल वाचलंच ना. ते म्हणले सत्तेमध्ये काय, कोणाला काय, कधी, कशी आणि मिळणार, सत्ता कशी मिळणार या पैसे कशी मिळणार. आता ह्यांची म्हणणं आहे ती शेवटी 4 काय सिनारिओज आहे, म्हणजे काय परिस्थिती होऊ शकतात आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये. तो म्हणतो मी खरी म्हणून सांगू शकत नाही, बट तेपर्यंत मी आहे एक आहे चांगलं आणि सहकार्य आंतरराष्ट्रीय व्यवस्था होऊ शकतो, नाहीतर वर्चस्व आणि प्रचंड भांडण आणि युद्ध असलेला आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन होऊ शकतात. त्याशी आता तुम्ही पाहिलं तर अमेरिके आणि चीनमध्ये, अमेरिकेने चीनची कॉन्सुलेट ह्युस्टन मध्ये बंद केले. ते म्हणतात तुम्ही स्पाईंग करतात आणि तुम्ही अमेरिकेने चीनवर प्रचंड आरोप लावलेला आहे कोविड-19 नंतर. आणि तुम्ही पाहिलं तर ती चीननी आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकांना ब्लॅकमेल करण्याची आणि धमकी देण्याची पण प्रक्रिया सुरू केली, नुसतं आक्रमण करणं पण सोडून. तो तुम्ही पाहिलं तर हेजिमोनिक म्हणजे वर्चस्व राहणं आणि कॉन्फ्लिक्ट प्रोन हा जास्त जास्त आपल्याला दिसून येतात. अँड ह्यांची म्हणणं आहे की राईज ऑफ मायक्रो पॉवर्स, म्हणजे तुम्ही नायम मोइसेस पाहिलं तर ते म्हणतात ते सूक्ष्म सत्ता 3 तर्फे होऊ शकतात. पहिली काय आहे, द मोर रेव्होल्युशन. मोर रेव्होल्युशन म्हणजे अधिक क्रांती. जास्त जास्त लोक आता जास्त वयापर्यंत राहतात आणि हेल्थी पण राहतात आणि ह्यांना आता तुम्हाला नियंत्रण करणं या रेजिमेंट करणं अतिशय अवघड होतं. दुसरा मोबिलिटी रेव्होल्युशन म्हणजे हलचल क्रांती. हलचल क्रांती म्हणजे लोक एक जगांची दुसरं जगा जायला फार आता सोपं पडलेलं आहे. लोक सीमा ओलांडतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बोलू पण शकतात आणि त्यांची लॉयल्टीज पण बदलू शकतात. तिसरा मेंटॅलिटी रेव्होल्युशन म्हणजे मानसिकता क्रांती. आणि ते तुम्ही पाहिलं तर सगळं मध्यमवर्गीय या खालचं मध्यमवर्गीय आंतरराष्ट्रीय पातळीवर ते त्यांची आधुनिक मूल्य या पारंपरिक मूल्य देऊन टाकले आणि ते काही मानायला तयार नाही आणि कोणाला ते देव मानत नाही, कोणाला त्यांनी डेफर पण करत नाही आणि शुभाधिकारकडे भीती पण नाही. सो तो म्हणतात हा 3 क्रांतीमुळे त्यांची म्हणणं आहे की सूक्ष्म सत्तेला पुढे येण्याची. आता तुम्ही अमेरिकेमध्ये पण पाहिलं की तो जॉर्ज फ्लॉइडची मारण्यानंतर पोलीस नंतर त्यांना मार्टिन लुथर किंग पेक्षा जास्त सत्कार मिळाला. हो, हे अतिशय म्हणजे आश्चर्यजनक, अतिशय सरप्राईज, म्हणजे आम्ही प्रचंड आश्चर्य झालं आणि शॉक पण झाले की एवढं मोठं तुम्ही सामाजिक प्रसार माध्यमामुळे एका गोष्टींना एवढं विरोध जास्त जास्त दुसरं रागांना पण एकत्र आणून हा एक मोठा मुवमेंटच डावा हाता लोकांकडून होतात. आणि हा अमेरिकेमध्ये इलेक्शन असेपर्यंत आता नोव्हेंबर मध्ये त्यांच्या राष्ट्रपतीची निवडणूक आहे, तेपर्यंत चालणार. आणि आता आपण समरी करू म्हणजे याची काय म्हणजे सामाजिक आधुनिकवादची काय मूल्य आहे. पहिला आहे ते म्हणतात आंतरराष्ट्रीय राजकारण राज्यांमध्ये नुसतं नाही, ते खासगी व्यक्ती गट आणि समाजांमध्ये पण आहे. आणि हा संबंध ओव्हरलॅपिंग आच्छादित आहे संबंध आणि हा सहकार्य असू शकतात राज्य राज्यामध्ये पेक्षा जास्त. आणि सामाजिक उदारमतवादची म्हणणं आहे
की त्यांची हित एकमेकांना सहकार्य करण्यासाठी आहे, एकमेकांशी भांडण्यासाठी नाही. आणि शेवटी त्यांची म्हणणं आहे की हा ट्रान्सनॅशनल नेटवर्क्समुळे आंतरराष्ट्रीय राजकारण अतिशय जास्त शांती पाहू शकतात, ते नुसतं राज्य बरोबर संबंध ठेवले तर. सो इथे मी समाप्त करते आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण ते दुसरा शाळा आहे, ते दुसरा प्रकार आहे नवी वास्तववादची, त्याच्याकडे लक्ष घालूया. थँक्यू.